नमस्कार. महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीसांचं सरकार सत्तेवरती आलं आणि या सरकारवरती अटॅक करताना विरोधी पक्षाला काही महत्त्वाचे मुद्दे हाती लागले. पहिला मुद्दा 50 खोके एकदम ओके. दुसरा मुद्दा गद्दार आणि 50 खोके या भोवती टीका चालत राहिली आणि त्यासोबत या सरकारच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना देखील लक्ष केलं गेलं. खास करून शिंदे गटामध्ये असलेल्या मंत्र्यांनाच जास्त लक्ष केलं गेलं. अगदी सुरुवातीला संजय राठोडांचा मंत्रिमंडळातील प्रवेश, अब्दुल सत्तारांचा मंत्रिमंडळातील प्रवेश याविषयीच्या मोठ्या चर्चा होत राहिल्या. आता त्यानंतर आणखी काही मंत्री रडारवर आलेले आहेत आणि त्यांच्यावरती ठरवून टीका केली जाते आहे. त्यात सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं ते शहाजी बापू पाटील यांचं. हे मंत्री नाही आहेत म्हणून मी यांचं नाव आधी घेतोय. शहाजी बापू पाटलांच्या वरती सतत आरोप होत आहेत. त्यांच्या बायकोला साडी घेऊन द्यावी असं म्हटलं जात आहे. कोणी साडी पाठवणार आहे. शहाजी बापू पाटील इतके व्यस्त राहिले की त्यांना आपल्या बायकोला साडीही घेता आली नाही असंही शहाजी बापू म्हणाले. मुळात शहाजी बापू पाटील सारख्या रांगड्या, गावरान आणि कमी शिकलेल्या माणसांच्या बाबत आपण व्यक्त होताना अशा स्वरूपाची चूक करत असतोच. सांगोल्यात गणपतराव देशमुखांच्या समोर लढत देताना शहाजी बापू पाटील यांनी आपल्या संपत्तीची जी काही विल्हेवाट लावली आहे ती देखील बघितली पाहिजे. सांगोल्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात राहून शेती विकून निवडणूक लढणारा कार्यकर्ता, मी उदात्तीकरण करत नाही आहे. मुळात राजकारणात येताना हे शेती विकून करावं या मताचा मी नाही आहे. पण तरीही आपल्या आयुष्याचं सर्वस्व झोकून देऊन राजकारण करणारा व्यक्ती आपल्या बायकोलाही आपण सुख देऊ शकलो नाही हे प्रामाणिकपणे कबूल करत असेल तर त्याच्यावरती विडंबन करायला नको आहे. ज्यांनी आपल्या आयुष्यात मोठ्या ट्रिप केल्याच नाहीत त्या माणसाला गुवाहाटीचा डोंगर, झाडी आणि सगळ्या गोष्टी खूप सुंदरच वाटणार की. पण शहाजी बापूला खूप मोठ्या प्रमाणावर टार्गेट केलं जाऊ लागलंय. कारण याच शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंचं सरकार असताना एक विधान केलं होतं की मी भाजपमुळेच आमदार होऊ शकलो, शिवसेनेची मतं मला मिळालेली नाहीत. शहाजी बापू पाटलांचं हेच विधान त्यावेळेसच्या सरकारला, उद्धव ठाकरेंना आवडलेलं नव्हतं आणि आपलं सर्वस्व राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देऊ पाहणाऱ्या उद्धव ठाकरेंच्याकडून आपल्याच आमदारांना जपण्याची कृती होणं देखील अपेक्षित नव्हतं. चला सोडूया, मंत्र्यांच्या विषयावर आपण येऊया. पुढचे मंत्री तानाजी सावंत टार्गेट झाले ते त्यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमांमुळे आणि सभागृहात. एकदा सभागृहामध्ये अजित पवारांनी त्यांना आपल्याच सरकारच्या कार्यकाळात अपुऱ्या राहिलेल्या विषयावरती प्रश्न विचारला. अर्थात नव्याने मंत्री झालेले तानाजी सावंत उत्तर देऊ शकले नाहीत, गडबडले आणि मग आपल्याच ठेवलेल्या मीडिया करवी तानाजी सावंत गडबडले, अजित पवारांनी फिरकी घेतली अशा स्वरूपाच्या बातम्या पेरण्यात आल्या. आणि त्यानंतर त्यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमांवरून त्यांच्यावर तोंडसुख घेतलं सोशल मीडियानं. ऑफिस ते घर, घर ते ऑफिस, ऑफिस ते घर असा 2-3 दिवसाचा तानाजी सावंतांचा प्रवास. दिवसात 2दा तानाजी सावंत ऑफिसवर बसले होते आणि 2दा ते घरी जायचे आणि याच दौऱ्याचा कार्यक्रम त्यामध्ये आला होता. आणि याच दौऱ्यावर देखील आक्षेप घेऊन किती व्यस्त दौरा असं सांगण्यात आलं. आता मंत्र्यांची दौरे हे कसे निघतात हे आपणही बघितलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक मिनिट टू मिनिट प्रोग्राम त्या दौऱ्यामध्ये दिलेला असतो. त्यावरही लोकांनी सुख घेतलं. कारण हेच तानाजी सावंत होते ज्यांनी सोलापूरच्या सभेमध्ये ते नवे जे नेते झालेत शिवसेनेचे, युवा सेनेचे, वरुण सरदेसाई, त्या वरुण सरदेसाईंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची कामं व्हायला पाहिजेत असं स्पष्टपणे ठणकावून सांगितलं होतं. आणि तानाजी सावंतांना याचाच फटका बसला. त्यांच्यावर देखील टीका करण्यात आली. दुसरे मंत्री अजून एक संदीपान भुमरे ज्यांना टार्गेट केलं गेलं पैठणमध्ये घेतलेल्या सभेवरून. भुमरेंच्या सभेला लोक नव्हती, भुमरेंना लोक गद्दार म्हणतायत, पैठणमध्ये सभा नीट झालीच नाही, गर्दी नव्हतीच, या स्वरूपाच्या चर्चा करण्यात आल्या. खास करून सामनामध्ये वगैरे बातमी येते आणि मग चर्चेला सुरुवात होते. ट्रोल कुठल्या मुद्द्यावर करायचं हे आजकाल सामनात जास्त सांगू लागलाय. तुम्हाला माहीत असू देत, मंदिरामध्ये सातत्यानं
मंदिराच्या परिसरामध्ये अशा सभा होत असतात. जेवढी अपेक्षित गर्दी आहे तेवढीच तिथे होत असते. आणि तुमच्या माहितीसाठी पंढरपूर शहरामध्ये संदीपान भुमरेंना कधीच मोठ्या प्रमाणावर मतांची आघाडी मिळालेली नाही. 4-5 वेळेला संदीपान भुमरेंनी निवडणूक लढवलेली आहे, पण तिथे त्यांना पैठण शहरातून कधीच आघाडी मिळालेली नाही. पैठण शहरात भुमरेंना प्रतिसाद नसतो हे सगळ्या जगांना ठाऊक आहे. मतदारसंघ पैठण शहरापुरता नाही, 60%पेक्षाही अधिक, जवळपास 80% मतदारसंघ हा पैठण ग्रामीण भागामध्ये विखुरलेला आहे आणि तिथे भुमरेंना चांगली आघाडी असते. म्हणूनच सतत भुमरे निवडून येत असतात. भुमरेंच्या विषयीच्या बाकीच्या चर्चा आपण त्या केलेल्या आहेतच. म्हणजे भुमरेंच्या तो रोजगार हमीच्या कामावरची गडबड, त्यावर आलेले कोविड पेशंट, ती मारहाण, या सगळ्याविषयी आपण बोललेलो आहोत. पण भुमरेंना जिथे आघाडी मिळत नाही, जिथे समर्थन मिळत नाही, तिथल्या सभांचे फोटो काढून टाकायचे आणि भुमरेंची सभा फेल झाली म्हणायचं, हे टार्गेट करण्याचंच निमित्त आहे, कारण आहे. पुढचे मंत्री आहेत गुलाबराव पाटील, ज्यांना थेट सभागृहामध्ये शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे, ज्या माफ करा विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे, आता त्यांना तसं म्हणायला नको आहे, त्यांनी थेट टार्गेट केलं होतं. आमदार असाल घरचे असं सांगितलं होतं, कारण गुलाबराव पाटलांनी जहरीलं भाषण करून आम्ही शिवसेना का सोडली हे विधान भवनातच सांगितलेलं होतं. या अशा स्वरूपाच्या ज्या आमदारांनी शिवसेनेवर टीका केली आहे त्यांच्यावरती टार्गेट करून लोकांच्या मध्ये बदला घेतला जातो आहे. मग भाजप यंत्रणांचा वापर करून बदला घेतं असं म्हणण्याचा अधिकार या लोकांच्याकडं आहे का, हाच प्रश्न पडतो. ज्या लोकांना आजवर शिवसेनेनं उपेक्षित ठेवलं आहे त्याच लोकांच्यावरती पुन्हा टीका करून त्यांना पुन्हा वेगळं करण्याचं काम शिवसेनेकडूनच होतं आहे. आणि या सगळ्या कृतीला आता बळ संभाजी ब्रिगेडचं मिळालेलं आहे आणि हेच पुढे अजून घातक ठरणार आहे. यावर स्वतंत्र व्हिडिओ करणार आहेच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.